तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे। सकाळपासूनच पावसाची विश्रांती पाहायला मिळालेली आहे। आज रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कालची सर्व ठिकाणची पूरस्थिती ही नियंत्रणामध्ये आलेली आहे। 24 तासांमध्ये सरासरी 68.68 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। चिपळूणमध्ये सर्वाधिक 122.24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर संगमेश्वर, गुहागर आणि खेडमध्ये 90 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। मात्र सकाळपासून पावसाची विश्रांती रत्नागिरीमध्ये पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जिल्ह्याला सलग 4 दिवस मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते, पण सकाळपासूनच पावसाने कुठेतरी विश्रांती घेतलेली दिसते। आपण टॉप अँगलच्या दृष्टीने जर पाहिलं तर रत्नागिरीमध्ये आता पाणी पातळी देखील नद्यांची काही प्रमाणात थोडीफार ओसरलेली आहे। कालची सर्व जी पूर परिस्थिती होती ती सर्व ठिकाणची आता नियंत्रणात आलेली आहे। राजापूर असेल, खेड असेल, या सर्वच ठिकाणची पूर परिस्थिती आता नियंत्रणात आलेली आहे। 24 तासाचा विचार केला तर सरासरी 68.68 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद ही जिल्ह्यात झालेली आहे। चिपळूणमध्ये सर्वाधिक म्हणजे 122 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। त्या पाठोपाठ संगमेश्वर, गुहागर आणि खेडमध्ये सुद्धा 90 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे। सध्या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर ऊन पावसाचा खेळ सुरू आहे आणि सकाळपासूनच आपण जर काजळी नदीच्या ठिकाणी आहोत आणि निसर्गाचं विहंगम दृश्य आपल्याला दिसून येत आहे। आणि आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा आहे आणि सकाळपासूनच ऊन पावसाचा खेळ हा सुरू आहे। त्यामुळे एकंदरीतच आता जिल्ह्यातील सर्व पूर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे देखील आपल्याला दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।